विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संकल्प पत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या संकल्प पत्रात राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, अंगणवाडी सेविका, बेरोजगार युवक, वृद्ध, पेन्शनधारक व सर्वसाधारण कुटुंबासाठी 25 महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे। तर वणी विधानसभेचे उमेदवार संजीव रेड्डी बुतकरवार यांनी राज्याच्या विकासासोबतच वणी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी 10 संकल्पाचा वचननामा जाहीर केला आहे। या सर्व वचननाम्याची माहिती उमेदवार संजीव रेड्डी बुतकरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। संकल्पनांच्या अपेक्षा हे मी आपल्यासमोर जवळपास 10 मुद्द्याच्या आधारे आपल्यासमोर मांडतो। मला आशा आणि अपेक्षा आहे आपण या सर्व प्रमुख 10 मुद्द्याला अधोरेखित करून आपण हे मुद्दे जनतेपर्यंत आपल्या पोर्टलच्या, आपल्या टीव्हीच्या, न्यूज चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचवलं अशी मला अपेक्षा आहे। खरं तर या वणी विधानसभेसाठी सुरुवातीला मला जे करायचं आहे, वणी येथील जे शासकीय रुग्णालय असेल त्याला अतिशय आधुनिक करून 100 ताटाचं उपजिल्हा रुग्णालय जे अंतिम टप्प्यात मी मंजूर नोंदवलं त्याची सुरुवात करणे, सर्व PSC प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र याचं आधुनिक करून अद्ययावत करणे, जेणेकरून ग्रामीण जनतेला छोट्या छोट्या आजारासाठी वणीपर्यंत यायला बसू नये यासाठी सर्व PSC आणि उपसेंटर अत्याधुनिक करणे। तिसरा विषय आहे व्यवसायाच्या दृष्टीनं, इंडस्ट्री दृष्टीनं तरुण युवतींना रोजगार मिळावा म्हणून वणी येथे जे MIDC आहे ते पूर्णतः पॅच झाले आहे। अतिरिक्त ॲडिशनल MIDC निर्माण करणे, मालेगाव येथे ऑलरेडी MIDC मंजूर होऊन आहे आणि ते न्यायालय प्रतिमध्ये 1.5 तास पडली आहे, त्याला गती देऊन रस्ते, वीज, पाण्याची सुविधा देऊन मालेगावची मंजूर असते MIDC सुरू करणे। जरी जांभेसारख्या आदिवासी बहुल क्षेत्रात सुद्धा MIDCची स्थापना करणे, जेणेकरून या माझ्या वणी विधानसभेच्या क्षेत्रातल्या 3ही तालुक्यांना रोजगार उपलब्ध होईल। त्या निमित्ताने युवक आणि युवतींना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल। चौथा माझा विषय आहे वणी मार्ग जरी तालुक्यातील सर्व बाजारमध्ये सर्व जे शेतकऱ्यांचं कृषी त्राप आहे, जे पीक आहे त्याला हमी भावाने सुरू होण्यासाठी शासनाची हमी केंद्र सेंटर ओपन करणे, म्हणजे कापसासाठी CC असेल, सोयाबीनसाठी नापेड असेल, हरभरासाठी नापेड असेल, असं हमी भावाचे सेंटर सुरू करणे, जेणेकरून शेतकरी बांधवांना स्वस्त दरात आपला माल इतरत्र विकायची किंवा व्यापारी बांधवांना स्वस्तामध्ये द्यायची गरज भासणार नाही। आणि त्याच्यापुढचा माझा 5वा जो मुद्दा आहे शहराचा, आपल्या इथं जे वणीचं बसस्टँड आहे या बसस्टँडला आधुनिक करणे, अतिशय सुंदर सुसज्ज असं बसस्टँड तयार करणं अद्यावधिक आणि त्या बसस्टँडमध्ये महिला आणि विद्यार्थी विशेष बस, विद्यार्थी महिलांसाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देणे। 6वा जो माझा विषय आहे जनतेच्या सोयीसाठी तहसीलची प्रशासकीय इमारत भव्य, सर्व सुविधा युक्त आणि एका ठिकाणी एका खिडकीमध्ये सर्व प्रशासकीय इमारत सुरू करणे, त्यामुळे पोलीस स्टेशनची इमारत व पोलीस वसाहत वणी, शिरपूर आणि पाटण या ठिकाणी पोलीस वसाहत स्थापन करणे। आणि 7वा विषय सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे सुविधा मार्गदर्शन केंद्र वणीच्या बसस्टँड जवळ किंवा ऑफिस आहे किंवा चांगली जागा पण हे त्या ठिकाणी नेहमी बारमाहीसाठी निदान 5-6 जण बसू शकते, कॉम्प्युटर तिथं, इंटरनेट, 2-4 जे एक्सपर्ट असलेले मुलं मुली, जेणेकरून बारमाही ग्रामीण भागात येणाऱ्या शेतकरी असो, आदिवासी बंधू असो, भगिनी असो, शेतमजूर असो यांना त्रास होणार नाही। सेतू सुविधा अद्ययावत सुविधा केंद्र मत्स्याच्या वतीनं स्थापन करण्याचा मानस आहे। 8वा जो आमचा जो संकल्पपत्र आहे, भाजपचा जो जाहीरनामात ऑलरेडी घोषित झाला आहे, 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी व्यवसायिकांना मदत करण्यासाठी त्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून मदत करणे, तसेच वणी येथे शासकीय विभागाचे विभागीय कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय निर्माण करणे। तर वणी आपल्या सर्वांना माहिती आहे पत्रकारांनो, हे वणी हे पूर्वाश्रमीचा जिल्हा असलेला शहर आहे। दुर्दैवाने पूर्वी 15-20 वर्षापूर्वी या ठिकाणचे अनेक ऑफिस MSCBचं विभागीय ऑफिस असेल,
फॉरेस्टचं विभागीय ऑफिस असेल, BNCचं विभागीय असेल, वनीत असलेले विभागीय ऑफिस पांडवकरला सुरू झाले, तिथून स्थगित झाले. त्यांना परत आणण्यासाठी मी मागच्या 5 वर्षापर्यंत अंतिम टप्प्यात होते BNC आणि MSBचं. परंतु त्यानंतर 2021 नंतर सरकार बदललं, पुन्हा ते रिटर्न झालं, त्यामुळे त्याला उशीर झाला. या सर्व विभागीय डिव्हिजन ऑफिस MSCB, PWD, फॉरेस्ट या सर्व डिपार्टमेंटच्या विभागीय ऑफिस बनीमध्ये परत आणणे आणि सुरू करणे आणि या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करून देणे. खरं तर हा परिसर वनी दगडूशेठमुळे पाण्याची पातळी आत्महत्या झाली. अनेक नद्या आहे, नद्याला बंधारे बांधणे, जलसिंचनाचे साधन वापरणे, जलयुक्त शहराच्या माध्यमातून पाणी अडवा, पाणी जिरवा आणि विहिरीचं पाणी वाढवणे, जरी जामणे असो, माळगाव असो, या तिन्ही शेतकरी सिंचनाची सुविधा वाढवून त्यांना सिंचन वाढवणे, जेणेकरून शेतकरी बांधव सुदृढ झाला पाहिजे. यासाठी शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्याचा माझा मानस आहे. हे असं 10 ठराव मुद्दे मी दिले आहे. इतर अनेक डेव्हलपमेंट आहे, रस्ते, वीज, पाणी, नाला, इतर नेहमीच उद्योग, सर्व म्हणजे उद्यानं, हे सर्व निरंतर प्रक्रिया चालू आहे. त्याशिवाय या जिल्हा परिषद शाळा असेल, शहरातील नगरपालिका शाळा असेल, याचा दर्जा उंचवणे, मॉडर्न स्कूल करून त्या ठिकाणी अद्यावत. खरं तर जरी मुलांना कॉन्व्हेंटमध्ये जाणं अतिशय महाग आहे, परवडणार नाही. जिल्हा परिषद शाळा होस पडत आहे, नगरपरिषद शाळा होस पडत आहे, त्या जिल्हा परिषद नगरपरिषद शाळेचा दर्जा उंचावून त्या अत्याधुनिक करून मॉडर्न स्कूल स्थापन करणे, याही मागचा एक माझा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात आपण मागच्या वर्षी जवळपास 24 कोटी रुपये वनी विकासाच्या माध्यमातून वनी विधानसभेतील लोकांना 24 कोटी रुपये आणि वनी शहरा 5 कोटी रुपये जवळपास 2-3 शाळा मॉडर्न स्कूल बनणं सुरू आहे. अनेक ठिकाणी मॉडर्न स्कूल आणि अद्यावत स्कूल तयार झालं आहे. यासाठी माझा मानस आहे, त्या दृष्टीने माझा वचननामा आहे आणि माझा प्रयास राहील, त्या दृष्टीनं माझे प्रयत्न राहील. आणि हा एक जाहीरनाम्याचा माझा वचननामा माझ्या वनी विधानसभेचा होता. परंतु दुसरा जो वचननामा आहे, राज्य शासनानं महाराष्ट्र भाजपानं हा जो संकल्पपत्र 2024 हा जाहीर केला. आज सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून पहिल्या पेजवर खेळत असल्याचं आपण सर्वांना माहीत आहे. या संकल्पपत्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, मी पुस्तक आपल्या सर्वांना दिलं आहे. अनेक दृष्टीचा अंतर्भाव आहे. त्यातला जो महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय झालेली योजना जो आहे, लाडकी बहीण. खरं तर महिलांना सुरक्षितता मिळावी, महिलांचा सन्मान व्हावा. स्त्री या विश्वाची माता आहे, ममता आई आहे. तिचं कुठंतरी मनोदर वाढावं आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या सहभागी व्हावं, यासाठी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण सुरू केली. अनेक लोकांनी टीका केली. आमच्या काँग्रेस, उभाटा सेना, शरद पवार राष्ट्रवादी यांनी तर विरोध केला. उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, परंतु न्यायालयातून त्यांना छपरा भेटली आणि लाडकी योजनेचा प्रवास सुकर झाला. आपण 1500 प्रति महिना जुलै महिने योजना सुरू झाली. सुरुवातीला जुलै-ऑगस्ट 2 महिन्याच्या ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आपण 3000 रुपये दिले. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आता नोव्हेंबर चालू आहे, परंतु आचारसंहितेमुळे आता पैसे येणं अडचण होईल. तर 3 महिन्याचे 4500 रुपये तेही दिले. जे नोव्हेंबरचे पैसे 5 डिसेंबर द्यायला पाहिजे, तर आपण ते ॲडव्हान्समध्ये दिले. आता नोव्हेंबरचे पैसे आता डिसेंबरचे पैसे आता 5 जानेवारी डिसेंबर देऊ. त्या योजना अजून जवळपास 46,000 कोटीची योजना आहे. महाराष्ट्राचं अर्ध बजेट लाडक्या बहिणी आपण घेऊन आलो. तर ते या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेकांनी एवढा आशीर्वाद दिला. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, अनेकांना एवढा आशीर्वाद दिला. आमच्यासारख्या आमदारांना प्रत्येक ठिकाणी माझ्या महिला बहिणी आरती देऊन एवढं ओढते. निवडणूक आहे तरी पण साहेब तुमच्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणी योजना प्राप्त झाल्या. 1500 रुपये मिळाले, आम्हाला आधार मिळाला. 1500 रुपये काय वस्तू असते, ग्रामीण क्षेत्रातील महिलांना जेव्हा समजते, तर श्रीमंताची महिलांना ते 1500 महत्त्व कमी असते. पण शेवटी पैसे आहे, ग्रामीण क्षेत्रातील महिला तिच्या स्वतःच्या हातात, म्हणजे शेतकऱ्याची पत्नी असेल, शेतमजुराची पत्नी असेल, बहीण असेल, कोणाची आई असेल, त्या सर्वांना जेव्हा 1500 रुपये प्रत्यक्षाची आता तिच्याच खात्यामध्ये भेटत आहे, तिच्या सहीनं भेट झालेलं आहे, तेव्हा निश्चितपणे त्यांच्या महिलांच्या बहिणीच्या चेहरा आनंद दिसत होता.
म्हणून या योजनेचा आपण विस्तार करून 1500 वरून 2100 रुपये करण्याचा संकल्पपत्र जो वचननामा भाजपनं जाहीर केला आपण पाहतो आहोत। दुसरा विषय आहे शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची। वेड्याबावी त्यात हिशोब झाला नाही किती द्यायची, पण शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची। किती रुपयामध्ये ते निश्चित झालं शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहे। आणि किसान सन्मान योजना जो निधी आहे 12,000 देतो आपण, केंद्र शासन 6,000 आणि राज्य शासन 6,000 असे 12,000 देतो। त्या 12,000ची अमाऊंट आता 15,000 देणार, पण केंद्र शासन 6,000 देईल, उर्वरित 9,000 राज्य शासन देईल, जेणेकरून 15,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना ज्याच्या नावानं 7/12 आहे, 2 हेक्टर पण 7/12 त्या सर्व शेतकरी बांधवांना आणि बदलींना 15,000 रुपये वर्षाला त्या किसान सन्मान योजनेचे पैसे मिळणार आहे। तसंच केंद्र सरकारकडे सध्या गरिबांना मोफत धान्य सुरू आहे। गरिबांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजप अन्न सुरक्षा योजना आणि हक्काचं घर, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम घरकुल रमाई योजना या सर्वांच्या माध्यमातून आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येकाला 100% लोकांना घरकुल करून राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा भाजपचं धोरण आहे। त्यानिमित्तानं आपण प्रयत्न सुरू आहे। आत्ताच आपण यशवंतराव चव्हाण वसाहतचे 2,000 घरं प्रत्येक वनीत आणल्या पहिले विधानसभेत, त्यातल्या 1,000 घरं 1,100 घरं वनीची आहे। भारताची यादी कमी आहे, 7 म्हणजे 100 दिवशी आहे आणि जरीचे 800 असं 2,000 घरकुला आपण स्पेशल विशेष बाबून राज्य शासनानं मंजूर करून आणून दिले। तसंच संजय निराधार वृद्धांना जो पेन्शन दिला बघ, ते पेन्शन आता 1,200 आणि 1,500 आहे। ही योजना सुद्धा विस्तार करून जेव्हा आपण लाडक्या बहिणींना 1,500-2,100 देतो, तसं वृद्धांना सुद्धा 1,500 ज्यावेळी 2,100 रुपये सुद्धा त्यांना निराधार योजनेच्या माध्यमातून पेन्शन योजना आपण वृद्ध पेन्शन आपण देणार आहोत। आणि 5वा जो आपला राज्य शासनाचा म्हणजे भाजपचा जो वचननामा आहे त्याच्यात राज्यात जीवनाच्या वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्याचा विषय आहे। जे जीवनाचं अन्न म्हणजे वस्तू असेल त्या वस्तूचं दरात वाढ होणे, ते वस्तूचे जीवनाच्या वस्तूंना दर निश्चित असा एक वचननामा दिला आहे। तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट या संकल्प 2024 आपण जाहीर केला आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला चालना मिळावी आणि तसेच शेतकरी बांधवांना आपला शेती करण्यासाठी त्याला शेताचे रस्ते सुविधा म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित व्हावे यासाठी प्रत्येक गावात पांधन रस्ते जेवढे शेतकऱ्यांना होते ज्या ठिकाणी अडचण नाही अशा सर्व ठिकाणी पांधन रस्ते MRGच्या माध्यमातून, खनिजच्या माध्यमातून, विशेष निधीच्या माध्यमातून असं आपण पांधन रस्ते प्रत्येक गावांना देण्याचा मानस आहे। पहिल्या टप्प्यात आपण दरवर्षी निदान 200 पांधन रस्ते मंदिरसारख्या विधानसभेत आपण देणार आहोत। म्हणजे जवळपास 5 वर्षात 1000 पांधन रस्ते, जवळपास 100% पांधन रस्ते आपण शेतकऱ्यांना बारमाही जाता येईल। किती पाऊस असला तर 2 व्हीलर असेल थोडं शेतकरी बांधव जाते यासाठी पांधन रस्ते योजना आहे। तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना जो वेतन देतो आपण त्यांना 15,000 रुपये विमा संरक्षण द्यायचं आहे। वीज बिलात 30% कपात तशा म्हणजे आपण सूर्या सौर ऊर्जा योजना जाहीर केली आहे। प्रत्येकाच्या दरावर सौर ऊर्जेचे आपण पॅनल लावणार आहोत, त्यातून वीज निर्मिती होईल। ते वीज ग्रीडच्या माध्यमातून MSCB परचेस करेल आणि 30% जवळपास प्रत्येकांना विजेमध्ये सोलर भेटणार। ज्या शेतकरी असेल ज्या लोकांना आता जवळपास 2,000 रुपये वीज असेल तर 600-1,000 रुपयेवाल्याला 600-300 रुपये सूट भेटेल, ज्याला 500 त्याला 150 रुपये सूट भेटेल, असं 30% जवळपास MSCBचं बिल त्यांना सूट भेटणार। या हिशोबानं सौर ऊर्जेचा पॅनल आपण लावला 2028 पर्यंत भारत अतिशय 5वी अर्थव्यवस्था आहे। मजबूत देश आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत 5 बिलियन डॉलर म्हणून मजबूत अर्थव्यवस्था भारताची बनवत असताना यात जे भारताची आर्थिक राजधानी जो महाराष्ट्र आहे, मुंबई या महाराष्ट्र आहे, म्हणून अशा महाराष्ट्रात सुद्धा
$1 बिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मानस भाजपाचा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर नवनियुक्त सरकारनंतर 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र 2029 सादर करण्यात येईल. म्हणजे 2024 ते 2029 त्या 5 वर्षा महाराष्ट्राचं भविष्य, महाराष्ट्राचं विजन काय असेल हे सर्वांना आपण 100 दिवसात 3 महिन्यात ते आपण सादर करू. भविष्याचा महाराष्ट्र, नवीन महाराष्ट्र याची संकल्पना आपल्यासमोर जाहीर करण्यात येईल. मेक इन महाराष्ट्र बनवायचं, राज्याला फिटनेस आणि एआयची राजधानी नागपूर राजधानी जी आहे, पुणे नाशिक सारे शहरे एरोस्पेस हब म्हणजे त्या ठिकाणी हब बनवायचं असा विचार आहे. आणि नेहमी शेतकरी बांधवाचा जो खतावर सबसिडीमध्ये खतावर जीएसटी दूर सर्व्हिस टॅक्स, वस्तू सेवा कर हे जो ओढ होती, आता राज्य शासन निर्णय दिला. राज्याचा जो वस्तू सेवा कर आहे GST तो शेतकऱ्यांना परत द्यायचा आहे. खत असेल, औषध असेल, शेतकऱ्यांनी पावत्या जपून ठेवाने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट त्यांना DBT डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आपण ते भरती करणार आहोत डिबेटच्या माध्यमातून. आणि कापसाला सोयाबीनला आता जो भाव आहे 4,892 रुपये आहे. या भावामध्ये 15% अनुदान देऊन 6,000 रुपये सोयाबीनच्या भावाला हमीभाव देण्याचा आहे आमचा मानस आहे. ते आमच्या 2024च्या संकल्पबद्दल शेतकरी बांधवांसाठी आपण ते दिला आहे. 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दिली. प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे शेत महिला बचत समितीच्या माध्यमातून 50 लाख महिलांना लखपती बनवणे, 500 जणांचे क्लस्टर बनवणे आणि अशा प्रकारे 100 कोटींचा त्याला फिरता निधी दिला आहे. दिवाळी फंड असा एक उद्दिष्ट आहे. तसेच 800 अन्न योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जमीन कुटुंबांना मोफत अन्नदान आपण देतो. ती योजना सतत सुरू ठेवणे. महाराष्ट्र आणि अटल वृत्तींचा